तर इथे माझ्या दिवसाची सुरुवात झाली आहे आणि पहाटेच्या वाजलेल्या आहेत 4. तर चला उठा फ्रेंड्स, पहाट झाली आहे. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हे आजकालचे गरमीचे भयंकर गरमीचे जे दिवस चालू आहेत ना, त्यामुळं म्हणजे रात्रीचं झोप पण येत नाही आणि त्यामुळंच ना अगोदर मी पहाटे 3:30ला उठायचे. 3:30ला माझ्या दिवसाची सुरुवात व्हायची. पण आत्ता आजकाल उठणं पण थोडंसं कठीण झालं आहे. कारण की रात्रीचं झोपच लागत नाही लवकर, तर एवढं गरमी असते. आणि असं पण ना आम्ही कितीही प्रयत्न केला म्हणजे ना संध्याकाळी आम्ही ना जेवण थोडंसं लवकर करतो आहे आजकाल. अगोदरसारखं उशीर पण नाही करत. म्हणजे जेव्हा साहेब येतात तेव्हा 7 वाजेपर्यंत जास्तीत जास्त रात्रीचं जेवण करतो आम्ही आणि त्यानंतर 7च्या नंतर ना मग थोडा वेळ शतपावली वगैरे करायचं आणि त्यानंतर मग 8-8:30 वाजेपर्यंत झोपून जायचं, असं आमचं रुटीन चालू आहे. पण 8-8:30 वाजेपर्यंत जरी झोपलो ना तरीसुद्धा गरमीमुळे झोपच होत नाही आहे आणि त्यामुळं जाग येत नाही लवकर, असं होतं आहे. आणि त्याहूनही कठीण म्हणजे ना गॅस स्टोव्हच्या समोर काम करणं. तर अगोदरचे ते दिवस असे होते की चुलीजवळ आम्ही काम करत होतो. पण तेव्हा पण काय वाटत नव्हतं. चुलीजवळ बसून स्वयंपाक केला तरीसुद्धा म्हणजे एकदम छान वाटायचं. एवढं काही वाटत नव्हतं. पण आजकाल ना गॅस स्टोव्ह असूनसुद्धा ना गॅस स्टोव्हच्या समोर उभं राहणंसुद्धा खूप कठीण झालं आहे. म्हणजे ते पहाटेचा वेळ असो किंवा दुपारचा वेळ असो किंवा संध्याकाळचा वेळ असो. कोणत्याही टायमामध्ये ना गॅस स्टोव्हच्या समोर उभं राहणं हे म्हणजे खूप कठीण काम झालं आहे. कधी एकदाशी स्वयंपाक उरकतो आणि कधी एकदाशी मी किचनच्या बाहेर जाते असं वाटतंय मला तरी. आणि आता इथे साहेब पण उठलेले आहेत. तर म्हणजे 4चा अलार्म वाजला आणि अलार्मच्या आवाजाने ते पण उठले होते आणि पुन्हा झोपले नाहीत ते. त्यांना बोलले मी, की "झोपा थोड्या वेळ." तर नाही झोपले ते आणि बसलेत आता ते. तर रात्रीचं ना म्हणजे थोडंसं लवकर झोपल्यामुळं त्यांची झोप पण व्यवस्थित झाली आणि त्यामुळं त्यांना जाग पण आली लवकर. आणि आता त्यांच्यासाठी चहा बनवून दिला मी आणि त्याचबरोबर आता डब्याची पण तयारी चालू आहे. तर पीठ मळून ठेवलेलं आहे साईडला आणि भाजीला फोडणी पण देऊन झाली आहे. तर पटकन होणारी भाजी म्हणजे हरभऱ्याची भाजी आणि आजकाल म्हणजे महिना अखेरचे दिवस चालू आहेत त्यामुळं ना मग ते भाजीपाला पण जास्ती काय आणला नाही आणि त्यामुळं ना मग मी हरभऱ्याची भाजी, सुकट, कधी उसळ, कधी काय अख्खा मसूर हे असं पण लास्टच्या म्हणजे महिना अखेरच्या ह्याच्यामध्ये चालून जातं. म्हणजे काही भाजीचं ऑप्शन नसतं तेव्हा आपण अशा प्रकारच्या भाज्या बनवू शकतो आपण. आणि खास करून ना हरभऱ्याची भाजी तर एकदम सोपी आणि एकदम हे म्हणजे सुकटपेक्षा पण ना हरभऱ्याची भाजी बनवायला एकदम सोपी आहे आणि खायला पण चविष्ट म्हणजे मुलांना पण आवडते, साहेबांना पण आवडते अशी ही हरभऱ्याची भाजी असते. त्यामुळं ना मग मी म्हणजे गावाकडून एकदाशी आणलेली आहे ना भाजी त्यामुळं मी सतत करत राहते. कारण की असंच ठेवून ठेवून पण ना ती भाजी पिवळी पडली आणि खराब झाली की मग काय फायदा नाही. मग मग फेकून द्यावी लागते. पिवळी झाली ना भाजी मग ते फेकून द्यावी लागते. त्यामुळं ना मग मी होता होईल तेवढं सकाळी नाहीतर संध्याकाळी एक टाईम कधीतरी मी भाजी बनवत असते ती हरभऱ्याची. तर आता रात्री सुकटची भाजी, चपात्या वगैरे बनवल्या होत्या, डाळ-भात वगैरे बनवला होता. त्यामुळं मग मी आता हरभऱ्याची भाजी बनवली आणि आता पटापट इथे साहेबांच्या डब्यापुरत्या मी चपात्या बनवून घेते. आणि यंदाचं हे जे गव्हाचं पीठ होतं ना, ते आम्ही दुसऱ्या चक्कीतून दळून आणलं होतं. म्हणजे इकडे स्टेशनच्या इकडे एक चक्की आहे, तिकडून दळून आणलं होतं. त्यामुळे ना एकदम चपात्या मऊ मऊ लुसलुशीत अशा चपात्या होतात आणि अगोदरचं जे पीठ असायचं ना, तर ते एकदम चपात्या ना असं एकदम सुकल्या-सुकल्यासारख्या होत होत्या, म्हणजे कडक-कडक व्हायच्या. कितीही प्रयत्न केला, कितीही केलं ना, तरीसुद्धा चपात्या असं एकदम सुकल्यासारख्या होत होत्या. आणि ना मग माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं, की "ताई तुमच्या पण चपात्या तशा होतात का? सुकल्यासारख्या होत आहेत का?" तर मी म्हणलं, "हां, तुमच्या पण होत आहेत का?" तर "हां" बोलली. आणि मग आम्ही दोघींनी ठरवलं, की आपण चक्की चेंज करून बघूया. दुसऱ्या चक्कीमध्ये पीठ दळून बघूया. जर चक्कीमध्ये जर चेंज जरी केलं आणि तशाच जर होत असतील, तर मग आपलं गव्हामध्येच काहीतरी फॉल्ट आहे असं समजता येईल. पण जेव्हा आम्ही चक्की चेंज केली आणि दुसऱ्या चक्कीतून दळून आणलं ना, तेव्हा म्हणजे तेव्हापासून ना चपात्या एकदम मऊ अशा होत आहेत आणि खाण्याच्या लायकीच्या होत आहेत. नाहीतर अगोदरच्या चपात्या ना असं बनवून थोड्या वेळच झाला ना, की लगेच असं एकदम असं वाटायचं की
वाळून वाळून गेलेत चपात्या एवढ्या, म्हणजे असं शिळ्या असल्यासारख्या चपात्या होत होत्या अगोदरच्या. तर मग मला काय वाटायचं की काहीतरी गहू चूज करण्यामध्ये आम्ही काहीतरी चुकलो, म्हणजे गहू आम्ही योग्य निवडले नाहीत असं मला वाटायचं. पण जेव्हा माझ्या मैत्रिणीला पण तोच प्रॉब्लेम झाला तेव्हा मग आम्ही ट्राय करून बघितलं, चक्की चेंज करून बघितली आणि त्याचा रिझल्ट जो आहे तो चांगला आला. आणि थोडंसं लांब जरी चक्की असली तरीसुद्धा आता तिकडूनच आणणार सतत, असं हे ठरवलं. तर आता इथे बघा डब्बा तयार झालेला आहे आणि साहेब निघालेत त्यांच्या जॉबवरती. आणि जाता जाता हे मात्र एक असतं की वैभवदादा पण त्याच्या ट्युशनला जात असेल किंवा साहेब कामाला जात असतील तर हे आपलं फवारा मारल्याशिवाय ते जातच नाहीत कुठं. म्हणजे हे सेंट ना खरंच एकदम म्हणजे डोकं दुखायला चालू होतं माझं सेंटच्या वासाने आजकाल. आणि उलटी आल्यासारखी होते मला, म्हणजे अजिबात सहन होत नाही सेंटचा वास. आणि अगोदर मात्र हा प्रॉब्लेम मला अजिबात नव्हता, म्हणजे मी स्वतः सेंट मारायची, स्वतः हे करायची, पण मला कधीच त्रास नव्हता झाला. पण आता ना आजकाल हे जवळजवळ एक 4-5 महिने झाले असतील हे हा त्रास चालू होऊन. म्हणजे सेंटचा लांब जरी असं म्हणजे रस्त्याने जर चाललं असेल आणि अचानक कोणी सेंट मारला असेल ना तरीसुद्धा माझं डोकं दुखायला चालू होतं आणि उचमळल्यासारखं चालू होतं. म्हणजे हे आजकालचा हे प्रॉब्लेम चालू झालेला आहे ना. तर एवढे दिवस मला अजिबात म्हणजे प्रॉब्लेम नव्हता सेंटचा. आणि आता साहेबांच्या डब्यापुरत्या चपात्या फक्त बनवल्या होत्या आणि बाकीचं पीठ जे आहे ना ते मी डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि जेव्हा मुलं उठतील ना तेव्हा मग त्यांना गरम गरम चपात्या बनवून देईन. कारण की आजकाल ना अन्नूताईने पण चहा चपाती खायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे अगोदर मी आणि वैभवदादाच फक्त खात होतो आणि अन्नूताई खातच नव्हती चहा चपाती वगैरे, किंवा भाजी चपाती पण खायला ती कंटाळा करत होती. पण तिला ना एकदा आम्ही जबरदस्तीनं खाऊ घातलं चहा चपाती आणि तेव्हापासून मग ती ती पण खाते आवडीने चहा चपाती. त्यामुळं मग म्हणलं की आता मुलांना दोघांना सुद्धा ना गरम गरम चहा चपाती बनवून दिली तर ते जरा आवडीनं खातील. बाकी शिळी चपाती चहामध्ये एवढं चांगलं लागत नाही, पण गरम गरम छान लागते. त्यामुळं ना मग मी पीठ डब्यामध्ये भरून ठेवलं आणि आता फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि बाकीची जी काही कामं आहेत ती आवरून घेते तोपर्यंत. म्हणजे घरातली आपलं धुणं भांड्याची झालं तर लादी पुसायचं हे ते सगळी क्लिनिंगची कामं जी आहेत ती आवरून घेते, अंघोळ आवरून घेते आणि त्यानंतर मग मुलं जेव्हा उठतील तेव्हा मग त्यांना चहा चपाती बनवून देते. आणि ना मी आता साहेबांना सांगून ठेवलं की आता त्यांचा नियम आहे की 7ला उठलंच पाहिजे सगळ्यांनी असं. पण आजकाल मुलांना शाळेला पण सुट्ट्या आहेत आणि लवकर उठून तरी काय करणार. आता लवकर जरी उठवलं तरी अंघोळ पाणी झाल्याच्या नंतर मग वैभवदादा तर कमीत कमी घरामध्ये बसायला नको म्हणतो. म्हणजे थोड्या वेळ का होईना बाहेर जायचं असं हे करत असतो, तो धडपडत असतो बाहेर जाण्यासाठी. म्हणून मग मी साहेबांना सांगितलं की बाहेर वगैरे जाण्यापेक्षा तो घरामध्ये जास्ती वेळ झोपला तर ते परवडेल, पण बाहेर वगैरे जायला नको. म्हणून ना मग मी त्याला लवकर उठवणार नाही असं साहेबांना सांगितलं मी. आणि मग पीठ वगैरे सगळं हे करून आवरून किचन वगैरे सगळं आवरल्याच्या नंतर मग थोड्या वेळ मी आपलं रोजचं बेसिक जो व्यायाम आहे तो करून घेतला. आणि त्यानंतर मग आता इथे आली आहे बेडरूम स्वच्छ करण्यासाठी. तर बेडशीट जे आहे ते फडकून व्यवस्थित पुन्हा सेट करून दिलं आणि त्यानंतर आता झाडू मारून घेते पूर्ण बेडरूमला. आणि ना सध्या 6:30 फक्त वाजलेले आहेत आणि तरीसुद्धा बाहेर बघा एवढं उजेड पडलेलं आहे आणि एवढं हे वाटतं की असं वाटतं की 8 वाजले असतील कमीत कमी. पण सध्या 6:30 वाजलेले आहेत फक्त. आणि एवढ्याशा वेळेमध्ये म्हणजे आजकाल दिवस जो आहे तो उशिरा मावळतो आणि लवकर उगवतो असं. म्हणजे उन्हाळ्याचे दिवसच असतात असे, पण त्याहूनही आधी म्हणजे हे गरमीच्या ह्याच्यामुळं भयंकर गरमीमुळं ना तर लवकरच दिवस उगवतोय असं चालू आहे आजकाल. आणि रात्रीचं ना झोपेपर्यंत मुलं अभ्यास करत असतात आणि त्यामुळे त्यांचं ते पुस्तकं वगैरे सगळं असं ठेवलेले असतात सकाळी सकाळी उठल्या उठल्या. तर इथे टेबलवरती बाहेर चार्जर वगैरे सगळे लागलेले, तर ते मी काढून घेते आणि डस्टिंग करायची बाकी आहे. त्यामुळं मग मी सगळा हा जो टेबलवरचा पसारा आहे तो काढून घेतला. वैभवदादा पण चष्मा पण असाच ठेवून देतो, त्याचा चष्मा बॉक्समध्ये ठेवून दिला, रिमोट त्याच्या जागेवरती ठेवलं आणि त्यानंतर ना आता डस्टिंग करून घेते. टेबलवरची डस्टिंग रोजच्या रोज डस्टिंग तर करावीच लागते प्रत्येक गोष्टीची. फक्त आता इथे हे फोटो फ्रेम वगैरे आहे हे मी कधीतरी असं डस्टिंग करत असते. बाकी टेबल वगैरे ना रोजच्या रोज पुसून घेत असते. स्विच बोर्ड वगैरे हे ते रोजच्या रोज पुसत असते.
आणि ही जी टीपायवरती जी फुलदाणी ठेवलेली आहे ना, त्याचे फुलं जे आहेत ते हळूहळू म्हणजे काही फुलं असे गळून पडायला लागलेत. आणि त्याचं कारण काय आहे माहिती आहे का? आमची अन्वी मॅडम. तर काही लोकांना माहिती नसेल की अन्वी मॅडम कोण आहेत ते. तर अन्वी माझ्या भावाची मुलगी आहे आणि फक्त 2 वर्षाची आहे ती आणि अ, ती ना कधी पण आली नाही इकडं. तर तिला ती टीपायवरती ठेवलेली फुलदाणी जी आहे ती खूप आवडते तिला. आणि ना ती आवर्जून असं ना त्या फुलांचा वास घ्यायचा प्रयत्न करते. म्हणजे तिला काय वाटतं की ओरिजिनल फुलं आहेत असं तिला वाटतं आणि त्यामुळे तिला वाटतं की वास का येत नाही या फुलांचा. म्हणून ती जबरदस्तीने असे वास घ्यायला जाते त्या फुलांचा आणि उपसून काढते फुलं. तर असे बरेचसे फुलं तिनं उपसून काढलेले आहेत त्याचे आणि बरेचसे इकडे-तिकडे हे पण गेलेले आहेत, उडून पण गेलेत हवेने. त्यामुळे थोडेफार फुलं राहिलेली आहेत आता त्याला. तर ते सुद्धा आता जोपर्यंत अन्वी मॅडम येत नाहीत पुन्हा एकदा, तोपर्यंतच ती राहतील आणि आता अन्वी मॅडम जेव्हा येतील, तेव्हा मग ते राहिलेले थोडीफार फुलं जी आहेत ती पण जातील. फक्त पानं-पानच दिसतील तुम्हाला. तर असं म्हणजे लहान मुलं जे असतात खूप मासूम आणि खूप हे असतात. म्हणजे त्यांनी केलेले जे कारनामे असतात, ते कसंही असलं तरीसुद्धा म्हणजे आपल्याला हसायला येतं ते बघून. म्हणजे आता नकली फुलांचा वास कसा येईल, पण ती प्रयत्न करत असते आणि अन्नूताईवरून काय करते माहिती आहे का? ती येणार असेल ना, तर त्या फुलांवरती सेंट मारते. म्हणजे फुलांवरती सेंट मारला, की मग त्याचा फुलांसारखा वास येतो. मग ते असं हे दोघी पण ना खोडपत्री आहेत. दोघी पण काही ना काहीतरी करामती करत असतात. तर त्यामुळे ना, ती फुलदाणीची पूर्ण वाट लागलेली आहे. ती फुलदाणी आता म्हणजे काही म्हणजे ते काही दिवसापुरतीच आहे फक्त ती. कधी ती फुलं संपून जातील हे म्हणजे काही सांगता येणार नाही असं आहे. तर आता पूर्ण घराला स्वच्छ लादी पुसून घेतली आणि लादी पुसायचं काम जे आहे ते हातानेच चालू आहे. आता जवळ-जवळ 2 महिने झाले असतील. माझा जो मोप आहे वेट मोप तो तुटला आहे. म्हणजे त्याला ना ते स्प्रिंग होतच नाही आहे त्या वेट मोपची. तर ते स्प्रिंग होत नाही तर कसं वापरायचं? म्हणून ते तसंच ठेवून दिलं आणि मग हातानेच आता लादी पुसणं हे काम चालू आहे माझं. तर आता लादी वगैरे पुसून झाल्याच्यानंतर मग मी डायरेक्टली गेली अंघोळीला. अंघोळ वगैरे केलं, कपडे वगैरे धुतली आणि त्यानंतर आता इथे आली आहे कपडे सुकवण्यासाठी. तर चालू आहे वैभवदादाची झोप आणि अन्नूताई पण बाहेर झोपलेलीच आहे आणि आता वाजले असतील म्हणजे अंदाजे 8 वाजले असतील आणि 8 वाजेपर्यंत माझी एवढी सगळी कामं झालेली आहेत आणि हे बघा ऊन एवढं कडाक्याचं ऊन आहे की असं वाटतं जवळ-जवळ 9, 9:30 तरी झाले असतील. म्हणजे वेळेच्या अगोदरच वेळ झाल्यासारखी वाटते आजकालची. आणि त्यातून ना थोडंसं आभाळ जर भरून आलं ना, तर मग जरा चांगलं वाटतं. म्हणजे आभाळ भरून आलं तर सावली पण दिसते दिसायला आणि थंड वाटतं जरा. आणि त्याहूनही चांगलं ना, थोड्या वेळात जरी पाऊस आला ना, तरीसुद्धा म्हणजे एकदम आनंदी आनंद असं होतो सगळीकडे, चोहीकडे आनंदी आनंद होतो. आणि आमच्या इकडे तर ना म्हणजे थोड्या वेळ जरी पाऊस आला, तरी मुलं जी आहेत वैभवदादासारखी, अन्नूताईसारखी जी मुलं आहेत, ती लगेच येतात रोडवरती भिजायला पावसामध्ये असं करतात. आणि पण तसं नाही केलं पाहिजे, कारण हे अवकाळी पाऊस जो आहे ना, तो चांगला नसतो. हे अवकाळी पावसामध्ये जर भिजलं ना, तर मग ते आजारी पडतं माणूस लगेच. पण मुलांना आनंद वाटतो ना, गरमीच्या एवढ्या धगधगत्या गरमीमध्ये जर कुठं पाण्यामध्ये भिजायचा म्हणजे चान्स भेटला, तर मग मुलांना पण चांगलं वाटतं ना. त्यामुळे ते भरपूर गर्दी होते म्हणजे मुलांची पावसात भिजण्यासाठी आणि सगळे असं गार्डनच्या आजूबाजूलाच सगळे म्हणजे भिजत असतात, सगळे फिरत असतात, नाचत असतात, असं दृश्य दिसतं पावसामध्ये. आणि खरंच पाऊस म्हणजे एवढ्या ह्या भयंकर गरमीमध्ये जर थोडा वेळ जरी पाऊस आला ना, तरी मनाला खूप खुशी वाटते. भलं ते अवकाळी पाऊस असू द्या, भलं ते आजारी पडायचा पाऊस असू द्या, पण तरी पण थंड वाटतं ना, वातावरण थंड होतं त्यामुळं एक खुशी होते मनाला. आणि अशा भयंकर उन्हामध्ये काम करणाऱ्या लोकांचं विचार करा काय हाल होत असेल ते. आणि इथं तुम्हाला ना थोडासा वेगळा आवाज पण येत असेल, तर तो आवाज होता विमानाचा. तर काही-काही वेळा ना असं होतं, की विमान खूप म्हणजे खूप खालून जातं आणि तेव्हा ना विमानाचा खूप मोठा आवाज येतो इथे आणि मोकळं मैदान असल्यामुळे ना म्हणजे ते लवकर हे होतं म्हणजे
कानावरती येतो, आवाज पण लवकर कानावरती येतो आणि विमानं वगैरे एकदम जवळून दिसतात. असं रात्रीच्या टायमाला तर ना भरपूर विमानं असं जवळून गेल्यासारखी वाटतात आणि त्याचाच आवाज होता तो. आणि आता कपडे सुकायला घातल्याच्या नंतर मी मुलांना पण उठवलं. दोघं पण मुलं उठलेली आहेत आणि 8ला बरोबर त्यांना उठवलं. रोज 7ला उठतात, पण आज त्यांना 8ला बरोबर उठवलं आणि त्यांना उठवलं. पण हे जो डब्बा आहे ना फ्रीजमधला, तो मी अगोदरच काढून ठेवला होता. म्हणजे पीठ आहे ना त्यामध्ये, चपात्याचं पीठ जे आहे ते सकाळचं, ते मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर तो डबा बाहेर काढून ठेवला, कारण की फ्रीजमधून पीठ काढल्या लगेच त्याच्या चपात्या बनवताच येत नाहीत. ते पीठ ना एकदम घट्ट घट्ट झालेलं असतं ना, त्यामुळं मग त्याला ना मी जेव्हा कपडे सुकवायला जात होते ना, त्याच्या अगोदर ते पीठ जे आहे ते मी बाहेर काढून ठेवलं होतं. त्यामुळं आता ते पीठ जे आहे ते नॉर्मल झालं होतं. आणि आता पटकन ना थोडीसं सोयाबीनची भाजी पण बनवून घेते, कारण हरभऱ्याची भाजी बनवली होती, पण ती भाजी पुरणार नाही, थोडीशी कमी पडेल. आणि त्याहूनही ना दुपारच्या टायमाला थोडासा भात बनवत असते ना मी रोज. म्हणजे आजकाल मुलांना सुट्ट्या आहेत, त्यामुळं सकाळी भाजी चपाती आणि दुपारी डाळ भात असं चालू असतं आमचं जेवण. पण आता मग म्हणलं की दुपारच्या टायमाला पण सोयाबीनची भाजी उपयोगात येईल, कारण भातासोबत पण खाता येईल ना. थोडंसं रसाची भाजी बनवली सोयाबीनची की भातासोबत पण खाता येईल. आणि हरभऱ्याची भाजी तर आपण सुक्कीच बनवता येते, रश्श्याची भाजी बनवता येत नाही हरभऱ्याची. त्यामुळे ते हरभऱ्याची सुक्की भाजी होती आणि थोडीशी कमी होती, त्यामुळं मग म्हणलं की थोडंसं सोयाबीनची भाजी पण बनवून घ्यावं. तर आता इथे सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो, अद्रक लसणाची पेस्ट वगैरे हे सगळं तयार करून घेते आणि त्यानंतर मग त्याला फोडणी देते. तर फ्रेंड्स, सोयाबीनची भाजी इथे बनवून झालेली आहे, फोडणी दिली आणि त्याचबरोबर आता इथे बाजूला चपात्या बनवून घेते. तर सोयाबीनची भाजी काय फक्त कांदा, टोमॅटो, अद्रक लसणाची पेस्ट, काळा तिखट वगैरे टाकून मी साधी सिंपल अशी सोयाबीनची भाजी बनवली. आणि सोयाबीनची भाजी बनवली म्हणलं की मग जरा 2 घास जास्ती जातात जेवणाचे, कारण की मला खूप आवडतं सोयाबीनची भाजी. सोयाबीन, पनीर वगैरे हे सगळं मला आवडीचं आहे. हे जर असेल तर मग जरा जास्ती जातात 2 घास असं होतं. तर आता पटकन चपात्या बनवून घेते आणि चहा चपाती पण खातात ना मुलं, त्यामुळं मग थोडंसं 2 वैभवदादासाठी तुपाच्या चपात्या बनवाव्या लागतील आणि एखादी अनुसाईसाठी म्हणजे कमी तेलाची चपाती. तेल तिला जास्ती आवडत नाही तेल लावलेलं चपातीला, पण नॉर्मल असं एकदम कमी होता होईल तेवढं कमी तेल लावा असं बोलते ती. आणि तिला काय माहिती कसं ती कमी तेलाची चपाती चहामध्ये कसं खाऊ वाटतं काय माहिती तिला. तर तिला अगोदरपासून ना तेलाची चपाती जमतच नाही. तिला आणि साहेबांना सुक्या चपात्या बनवाव्या लागतात, म्हणजे एकदम कमी तेल लावून असं चपात्या बनवाव्या लागतात. आणि मला आणि वैभवदादाला मात्र भरभरून तेल लावलं पाहिजे आणि एकदम कुरकुरीत अशी चपाती झाली पाहिजे, असं पाहिजे आम्हा दोघांना पण.
तर असं वेगवेगळा खाणं खाणारी आमच्या फॅमिलीतील असं म्हणजे 2 गट आहेत वेगवेगळे. वैभवदादाचा माझा गट वेगळा, अनुताईचा आणि तिच्या पप्पाचा गट वेगळा असंच आहे आमच्या फॅमिलीमध्ये. तर फ्रेंड्स अशा प्रकारे आजचा सकाळचा व्हिडिओ होता आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.